नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज महापौर पदाची घोषणा करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड झाली, तर उपमहापौर म्हणून काँग्रेसचे गणेश देशमुख यांची वर्णी लागली. ही निवड प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. महापौर पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल व भाजपाच्या तिरुमला खिल्लारे यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये सय्यद इक्बाल यांना 39 तर तिरुमला खिल्लारे यांना 26 मते पडली. याचबरोबर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे गणेश देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाझिमा बेगम यांच्यात लढत झाली, ज्यामध्ये गणेश देशमुख यांना 38 मते तर उपमहापौर पदाचे ते मानकरी ठरले. या विजयाबद्दल खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख, डॉक्टर विवेक नावंदर, सिद्धार्थ हत्ती अंबिरे, सय्यद खादर यांनी स्वागत करत अभिनंदन केले. तर महापौरपदी विराजमान झालेल्या सय्यद इक्बाल यांनी परभणीकरांचे आभार मानले. मी सगळ्यात अगोदर मी आभार मानतो आमदार राहुल पाटील साहेब आणि खासदार बंधू जाधव साहेब आणि आमचे गटनेते दिलीप काका, नावंदर सर, माजूलाला, हे सर्वांचे मी आभारी. त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला म्हणून आमचे. काय भावना आहेत आपल्या, काय परभणी शहराच्या काय समस्या आहेत, काय समस्या सोडवणार आहात? नाही, समस्या तर भरपूर आहे. ते आम्ही भरपूर सगळं काम करण्याचे प्रयत्न करू. कुठली प्रश्न आहेत तुम्हाला, काय वाटतं? प्रश्न स्वच्छतेचा, सगळ्यात अगोदर स्वच्छता, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, ते आम्ही सगळ्यात अगोदर त्याच्यावर निर्णय घेऊ. आमदार खासदारांनी आपल्यावर विश्वास ठेवलं, त्याबद्दल काय म्हणतात? मी त्यांचा आभारी आहे आणि सतत प्रयत्न करू. आणि 65 जे नगरसेवक आहेत त्यांना सोबत घेऊन, कोणाला सोडणार नाही, सगळ्याला सोबत घेऊन काम करणार. साहेब, तुम्ही आतापर्यंत परभणी शहरातच राहत होतात. यापूर्वी देखील महापालिका जी काँग्रेसच्या ताब्यात होती, आता त्यावेळेसची परिस्थिती आता पुढे काय बदलेल असं वाटतं? हे साहेबांचा विश्वास होता आमच्यावर, आम्ही सगळं त्या विश्वासावर उतरलो असं आम्हाला वाटतंय. सातत्यानं इकडच्या नाही का खानबान असा प्रचार झाला होता, तर तुम्ही मुस्लिमचे ते वेगळे सर, आता ते सोडून द्या. विकासाच्या मुद्द्यावर बात करा. ते खान म्हणतात सोडून टाका. साहेब, तुम्ही आता आलात शिवसेनेकडून आलात, म्हणजे त्या प्रचारात कुठेतरी आता हे झालंय का असं म्हणायचं? नाही, आमचे पक्ष प्रमुख तसले नाही. आम्हाला स्पष्ट आदेश आहे, काम करण्याचे काम करा, नुसतं खानबान करायचं काय काम नाही. म्हणजे आपण मुंबईला गेला होता, उद्धव ठाकरेंची पण भेट झाली, काय मोठा संदेश दिला ठाकरे साहेबांनी? एकदम स्वच्छ आणि निर्मळ की ते विकास करायचं म्हटलं त्यांनी. दुसरा काय कोणत्या बाबतीत आपल्याला लक्ष घालायचं नाही. आणि आम्हाला इथे पुढे जास्त आमदार आमचे करायचं, प्रत्येक शहरामधून आमचा आमदार ह्याचं करायचं. आम्ही सतत प्रयत्न करणार. ते चला, ओके. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.